नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या MPSC अफेअर्सवर. तर काल आपण नवीन व्हिडिओ सिरीजची घोषणा केली होती, त्याचा आज दुसरा पार्ट घेत आहोत आपण. तर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझा कालचा व्हिडिओ पहा, त्यानंतरच हा व्हिडिओ पहा, नाहीतर तुम्हाला लिंक लागणार नाही. तर आपण पुढे पाहूयात. तर मित्रांनो, आमचं टेलिग्राम चॅनल आहे @MPSC अफेअर्सवर. तुम्ही जॉईन व्हा. तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. तिथे तुम्हाला MPSC रिलेटेड सगळे अपडेट्स मिळतील, नोट्स मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे या लेक्चरची PDF सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल. आणि तुम्हाला काही कोणतं पुस्तक हवं असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी देण्याचा प्रयत्न करेल. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचा आकार कसा होता, त्यानंतर सर्कम्फरन्स पाहिलं, त्यानंतर पृथ्वीभोवती कोणता फोर्स ॲक्ट होतो ते पाहिलं, त्यानंतर आपण लॅटिट्यूड म्हणजेच अक्षांश पाहिला. त्याचबरोबर आपण आज लॉंगिट्यूडबद्दल चर्चा करणार आहोत. लॉंगिट्यूडला मराठीमध्ये देशांतर म्हणतात. तर आपण पाहूयात. लॉंगिट्यूडची डेफिनेशन पाहूयात आपण. मूळ लॉंगिट्यूड इज अँग्युलर डिस्टन्स मेजर्ड इन डिग्री अलॉंग द इक्वेटर ईस्ट और वेस्ट ऑफ द प्राईम मेरिडियन. तर आपण समजूयात. ही आपली पृथ्वी समजा, ही आहे. आपण आपल्या कम्फर्टेबलनुसार अशा उभ्या रेषा आपण मारून घेतलेल्या आहेत, तर त्याला आपण मेरिडियन्स म्हणतो. याला आपण मेरिडियन्स म्हणतो. पूर्ण असं जे रेषा मारून घेतोय आपण, आणि यालाच आपण लॉंगिट्यूड्स पण म्हणतो. हे ईस्टवर्ड असतं, हे असं वेस्टवर्ड असतं. तर यामध्ये आपण या सर्वांना, या लाईनला सर्वांना आपण मेरिडियन्स म्हणतो. मग आपल्याला एक रेफरन्स लाईन घ्यावं लागेल, जेणेकरून त्याच्यापासून आपण सगळ्यांना डिस्टन्स देऊ. तर मूळ डेफिनेशन लॉंगिट्यूडची हीच आहे की या लाईनला आपण स्पेशल स्टेटस दिलेला आहे. तर समजा आपण बाकी सब बकवास है अपनी ये वाली खास है म्हटल्यासारखं या लाईनला आपण स्पेशल स्टेटस दिलेला आहे. तर याला आपण प्राईम मेरिडियन म्हणतो. त्याला ग्रीनविच मेरिडियन पण म्हणतात, प्राईम मेरिडियनसुद्धा म्हणतात आणि इंटरनॅशनल डेटलाईनसुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवा. तर इथून जे डिस्टन्स आहे त्याला आपण, म्हणजे जर हे डिस्टन्स 1 डिग्री असेल तर हा 1 डिग्रीवर येईल, नंतर हे 2 डिग्री असेल तर 2, 3 असं करत पूर्ण लॅटिट्यूड्स आपण ईस्ट साईडला 180 लॅटिट्यूड्स करतो आणि वेस्ट साईडला 180 लॅटिट्यूड्स करतो ग्रीनविच मेरिडियनपासनं. तर आपण पुढचे पॉईंट्स पाहूयात. समजलंच असेल, समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी अजून कळवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. लॉंगिट्यूड इज मेजर्ड बाय इमॅजिनरी लाईन्स दॅट रन अराउंड द अर्थ व्हर्टिकली अप अँड डाऊन अँड मीट ॲट द नॉर्थ अँड साऊथ पोल. म्हणजे तेच की व्हर्टिकली उभ्या रेषा आहेत जे नॉर्थपासून साऊथपर्यंत आपण जोडत जातो. जसं की आपण इथे पाहिलं, इथे आपण व्हर्टिकली ही नॉर्थ पोल येतं आणि हे साऊथ पोल येतं. तर नॉर्थपासून साऊथपर्यंत आपण इमॅजिनरी लाईन्स ड्रॉ करतो, जेणेकरून आपल्याला एखादं ठिकाण आपल्याला लोकेट करायचं असतं, तेव्हा त्यासाठी आपण हे सिस्टम तयार केलेलं आहे. दिस लाईन्स आर कॉल्ड ॲज मेरिडियन्स. तर मी सांगितलेलंच आहे मेरिडियन्स. तर प्राईम मेरिडियन इथं जसं की आपण हे पाहू शकता, तर 0 डिग्रीला प्राईम मेरिडियन म्हणतो आपण, आणि त्यालाच आपण रेफरन्स लाईन म्हणून सुद्धा घेतलेलं आहे. फॅक्ट रिलेटेड टू लॉंगिट्यूड्स आपण पाहूयात. द टोटल नंबर ऑफ लॉंगिट्यूड्स इज 180 + 180 + 1 - 1. तर याबद्दल आपण चर्चा करूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण हे मिठूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ईस्ट साईडला 180, वेस्ट साईडला 180, 180 + 180 360. तर +1 आणि -1, +1 आणि -1 यासाठी की ईस्ट साईड करून जी 180 नंबरची जी लाईन असेल ती लाईन आणि वेस्ट साईड करूनची जी लाईन असेल ती लाईन कोइन्साइड करण, म्हणजे ती आणि 180 डिग्री ईस्ट इज इक्वल्स टू 180 डिग्री वेस्ट.
तर त्याला आपण एकच पकडायचं आहे. त्यामुळे 360 +1 आणि -1, तर हे +1 आणि -1 कटून जातं, तर टोटल नंबर ऑफ लॉंगिट्यूड्स आपल्याला 360 मिळून जातील. तर लक्षात ठेवा की जर डायरेक्ट क्वेश्चन आला कोणत्या एक्झाममध्ये, तर हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ लॉंगिट्यूड अर्थ हॅव, तर तुम्ही 360 तिथे टिक करू शकता. The westernmost longitude is 180 degree west and the easternmost longitude is 180 degree east. Incidentally, 180 west and 180 east are the same longitude. म्हणजे तेच की 180 ईस्ट म्हणजे 180 दक्षिण आणि 180 उत्तर दोन्ही सेम येऊन जातील. दिस इज कॉल्ड 180th मेरिडियन अँड ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरनॅशनल डेटलाईन. तर आपण जे घेतलं 180 म्हणजेच समजूयात आपण, तर ही झिरोच्या मागच्या साईडला एकदम 180ची हे असेल, 180 डिग्रीची लॉंगिट्यूड असेल, तर त्याला आपण इंटरनॅशनल डेट लाईनसुद्धा म्हणतो. तर आपण समजूयात इंटरनॅशनल डेट लाईन आपण का म्हणतो त्याला. This is prime meridian 0 degree from which all other meridians radiate its eastwards and westwards up to 180 degree. तर तेच सांगते की प्राईम मेरिडियन हे आपण रेफरन्स लाईन्स घेतलो आणि त्याच्यापासून 180 इकडच्या साईडला म्हणजेच ईस्ट साईडला आणि 180 वेस्ट साईडला आपण लाईन्स तयार करतो. दे हॅव वन व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. दे डिटरमाइन लोकल टाईम इन रिलेशन टू GMT और ग्रीनविच मीन टाईम विच इज समटाईम रेफर्ड ॲज वर्ल्ड टाईम. तर आपण 0 डिग्रीला, मी तुम्हाला जसं की पहिलं सांगितलं की 0 डिग्रीला आपण इंटरनॅशनल टाईमलाईनसुद्धा म्हणतो. तर आपण 0 डिग्रीचा रेफरन्सने आपण करंट टाईम जाणू शकतो आपण, म्हणजे किती वाजलेत आपल्याला. जसं की आपलं इंडियाचं स्टँडर्ड टाईम इंटरनॅशनल इंडियन स्टँडर्ड टाईम आहे IST + 5:30. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात टाईम झोनमध्ये. तर यामध्ये आपण डेटलाईनबद्दल थोडीशी चर्चा करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण टाईम झोनवर घेऊयात. द अँटीमेरिडियन इज हाफ वे अराउंड द वर्ल्ड ॲट 180 डिग्री. इट इज द बेसिस फॉर इंटरनॅशनल डेटलाईन. तर मी तेच सांगितलं तुम्हाला की 180 डिग्रीला आपण डेटलाईन म्हणतो आणि 0 डिग्रीला आपण टाईमलाईन म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा, या दोघातला डिफरन्स. 180 डिग्री डेटलाईन आहे, 180 डिग्री तर लिहितो मी तुमच्यासाठी. 180 डिग्री डेटलाईन आहे आणि 0 डिग्री टाईमलाईन आहे, म्हणजे टाईम डिसाईड करतो आपण. तर हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा, कारण हे एक्झाममध्ये येऊ शकतं. तर प्राईम मेरिडियन और ग्रीनविच मेरिडियनबद्दल आपण चर्चा करूयात. तर आपला या प्राईम मेरिडियनला आपण ग्रीनविच मेरिडियनसुद्धा म्हणतो, कारण ग्रीनविच हे एक शहर आहे जे की इंग्लंडमध्ये वसलेलं आहे. तर मागच्या टाईमला आता सुपर पॉवर जर आपण पाहिलं तर कोण आहे सुपर पॉवर? आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रशिया असे आहेत. तर त्यावेळेस म्हणजेच 1800मध्ये सुपर पॉवर होतं इंग्लंड. तर त्यांनी पूर्ण विकसित केलं तंत्रज्ञान वगैरे आणि त्यांनी आपल्या एका शहरामधूनच ग्रीनविच म्हणजे 0 डिग्री लाईन पास करून दिली. तर याबद्दल आपल्याला काही दुःख वाटायला नको, त्याचं काही आपल्याला नुकसान पण नाही आहे. असो, तर ही ग्रीनविच शहरामधून जाते म्हणून त्याला ग्रीनविच मेरिडियनसुद्धा म्हणतात आपण, लक्षात ठेवा. तर आपण पाहूत कंट्रीज लोकेटेड ऑन प्राईम मेरिडियन. तर मी झूम करतो. युनायटेड किंगडम म्हणजेच आपलं इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, अल्जेरिया, मली, बुर्किना फॅसो, टोगो आणि घना हे कंट्रीज तुम्हाला तिथे दिसतील. जसं की मी नेक्स्ट साईडमध्ये आहेत. युनायटेड किंगडम, फ्रान्स, अल्जेरिया, मली, बुर्किनो फॅसो, टोगो, घना ह्या कंट्रीज तुम्हाला मेरिडियन लाईन्सवर दिसून जातील. त्यानंतर आपण इंटरनॅशनल डेटलाईन पाहूयात. इंटरनॅशनल डेटलाईन आपण जसं इंटरनॅशनल टाईमलाईन पाहिली, इंटरनॅशनल टाईमलाईन आपली स्ट्रेट आहे. आपण पाहिलं 0 डिग्री आपली स्ट्रेट आहे. तर आपली इंटरनॅशनल डेटलाईन आपण थोडंसं क्रॉसमध्ये घेतलं, कारण हे आहे की आपण एक्झाम्पलच घेऊयात. समज एक्झाम्पल मी देतो तुम्हाला एक.
तुम्ही विसरणारच नाही. इथंच घेऊयात एक्झाम्पल. तर जर समज ही लाईन अशी सरळ घेतली असती आणि हा आपला भारत देश असला असता आणि इथे समज यामध्ये आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला एक पुणे आपलं ह्या साईडला असतं आणि मुंबई या साईडला असतं. तर 2 कपल्स असले असते तर त्यांनी जर ठरवलं असतं की आपण उद्या लग्न करायचं आहे आणि त्यांनी जर ह्यांनी सांगितलं असतं की 6 तारखेला आपण लग्न करू, तर जर इंटरनॅशनल डेटलाईन यांच्या मधातून केली असती तर त्याच टाईमला इथे 7 डेट असली असती आणि इकडच्या साईडला 6. तर इकडं नवरी तयार होऊन बसलेली असते आणि इकडच्या हिरोला टाईम झोनमुळं काही कळालेलंच नसते डेट झोनमुळे. तर इकडे हिरोईनचं लग्न पण होतं आणि हिरो इकडे वाट पाहत असतो 7 तारखेची. तर 7 तारखेला हिरोईनचं सुहागरात पण होत असते. तर कळायलाच असेल तुम्हाला पूर्ण की टाईम झोनमुळे एवढे किती लफडे होतात. तर यासाठी त्यांनी अशी आयडिया केली की पूर्ण जे इंटरनॅशनल डेटलाईन आहे ती पूर्ण थ्रू अशी पास होते, म्हणजे कोणत्या देशामधून जात नाही, पूर्ण समुद्रा थ्रू. इथं पाहू शकता तुम्ही, पूर्ण समुद्रा थ्रू इथून जाते. तर त्यामध्ये कोणत्या देशाला त्रास होत नाही आणि असं कुठं प्रॉब्लेम पण येत नाही. तर तेच आहे इंटरनॅशनल डेटलाईन. इथे तुम्ही स्पेसिफिक पाहू शकता कसं जातं ते. हे पहा, असं जाते. पूर्ण कोणत्या देशाला त्रास होणार नाही अशी इंटरनॅशनल डेटलाईन त्यांनी तयार केलेली आहे. द अँटीमेरिडियन इज हाफवे अराउंड द वर्ल्ड ॲट 180 डिग्री. इट इज द बेसिस फॉर इंटरनॅशनल डेटलाईन. तर 180 डिग्रीला आपण इंटरनॅशनल डेटलाईनचं बेसिस म्हणतो. तर दिस इज द इंटरनॅशनल डेटलाईन वेअर द डेट चेंजेस बाय एक्झॅक्टली 1 day, वेअर इट इज क्रॉस्ड अ ट्रॅव्हलर क्रॉसिंग द डेट लाईन फ्रॉम ईस्ट टू वेस्ट लुजेस अ डे. जर तुम्ही ईस्टपासून वेस्टकडे जात असाल तर तुम्ही एक दिवस गमवाल, म्हणजे एक दिवस कमी. जर ईस्टला जर तुमची डेट 5 असेल तर तुम्ही वेस्टला जर जायचं असेल तर तुमची 4 डेट असेल. आणि जर तुम्हाला वेस्टपासून ईस्टकडे जात असाल तर तुम्ही एक डेट वाढेल तुमची, म्हणजे जर तुमची 4 डेट असेल तर तुम्हाला 5 होईल डेट. तर हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. द इंटरनॅशनल डेटलाईन इज मिड पॅसिफिक कर्व फ्रॉम द नॉर्मल 180 डिग्री मेरिडियन ॲट द बेरिंग स्ट्रेट, फिजी, टोंगा अँड अदर आयलँड्स टू प्रिव्हेंट कन्फ्युजन ऑफ द डेट इन द सम ऑफ द आयलँड ग्रुप्स दॅट आर कट थ्रू बाय द मेरिडियन. तर ते म्हणजे आयलँडमध्ये तेच तुमच्या टाईमचा, म्हणजे तेच सांगितलं ना तुम्हाला ते हिरो हिरोईनचं, तर तसंच होऊ नये म्हणून त्यांनी झिगझॅगमध्ये ते बनवलेलं आहे. सम ऑफ देम कीप ॲसिस्टिक और न्यूझीलंड स्टँडर्ड टाईम, अदर फॉलो द अमेरिकन डेट अँड टाईम. तर त्यांच्यातले काही जणे न्यूझीलंडचा स्टँडर्ड टाईम पाळतात आणि काही जण अमेरिकेचा स्टँडर्ड टाईम पाळतात. तर हे काही तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे झाले लॉंगिट्यूडबद्दल. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूयात की टाईम झोन काय असतं. तर तुम्ही स्टे ट्यून्ड. टाईम झोनबद्दल तुम्हाला लवकरच व्हिडिओ टाकण्यात येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.